भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात गुटखा बंदीचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे। बंदी असतानाही रुग्णांचे नातेवाईक गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ घेऊन रुग्णालयात येत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच रुग्ण आणि नातेवाईकांच्या खिशांची तपासणी केली जात आहे। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ असते। रुग्णालय परिसर स्वच्छ आणि तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी गुटखा, तंबाखू आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे। मात्र या बंदीला काही जणांकडून हरताळ फासला जात असल्याचं समोर आलं आहे। रुग्णांचे काही नातेवाईक चोरून गुटखा रुग्णालयात घेऊन येत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं। गुटखा खाल्ल्यानंतर रुग्णालयाच्या परिसरात आणि कोपऱ्यांमध्ये थुंकल्यामुळे अस्वच्छता निर्माण होत आहे। यामुळे रुग्णालय प्रशासनानं आता कडक पावले उचलली आहेत। रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची तपासणी केली जात आहे। खिशात गुटखा, तंबाखू किंवा तत्सम पदार्थ आढळल्यास ते रुग्णालयात नेण्यास मनाई केली जात आहे। उपचार आणि आरोग्यासाठी असलेल्या रुग्णालयातच गुटख्याच्या पिचकाऱ्यांमुळे अस्वच्छता वाढत असल्यानं प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे। त्यामुळे गुटखा बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे।